1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला बुद्धाच्या मार्गाने घेऊन जातात आणि त्याचा ऍक्ट अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी तो रचलेला आहे, जाणीवपूर्वक रचलेला आहे। पण हे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी एक भारतातूनच नाही तर श्रीलंकेच्या त्या समूहातला एक व्यक्ती येतो आणि अनागारी धर्मपाल म्हणून हे रूप धारण करते। ते उपसंपदेत भिक्षू होतात, पण इथल्या ब्राह्मण कर्मठवाद्या लोकांनी अनागारी धर्मपालांना त्यांच्यावर हल्लाही सुद्धा केलेला आहे। त्या हल्ल्याला जो न मानता त्यांनी पुरा हात असा संघर्ष सुरू केला आणि इथलं बुद्धाचं अस्तित्व नष्ट झालं म्हणजे पुन्हा इथं बुद्धाला दैववादामध्ये टाकण्याचं काम सुरू होईल। आणि जर का बुद्धाला दैववादामध्ये टाकलं तर पुन्हा इथले बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे दैववादाकडे मोठ्या प्रमाणात झुकतील आणि ते झुकल्यानंतर तेच या ठिकाणी आपल्या कब्जात कसे राहतील, आपल्या विचार